स्पर्श, तुझ्या मानेचा सुगंध अजूनही माझ्या श्वासात अडकला आहे. मी हळूच बडबडली. तो घाबरला होता, पण अजयने हळूच माझा हात पकडला. दोघांचे हात एकमेकांच्या हातात गुंतले होते. तो तिच्या जवळ आला. आमचा श्वास एकमेकात खेळत होता. माझे हात त्याच्या छातीवर होते. अज्ज म्हणाला, अजून एकदा मला तुझ्या कुशीत झोपायला दे ना. घट्ट मिठी मारली. ती म्हणाली, मला माहीत आहे हे चुकीचं आहे, पण मला तुझ्या मिठीत छान वाटतं. दोघे हळूहळू खोलीत गेले. तिने दरवाजा आतून बंद केला. त्याच्या हाताने तिची साडी हलक्याने खालीच पसरली होती. तिच्यावर हात ठेवून किस करत होता. इतक्यात ती फार गर्म झाली. त्यावेळेस काही न बोलता सर्वस्व मागत होता. त्यांचे ओठ एकमेकांवर होते. रात्र नव्हती, पण वातावरण रात्रीसारखं झालेलं होतं. आता घरी कोणी नसताना आमचं कोणत्याही वेळेस जवळ येणं चालू झालं होतं. 2 आठवड्यानंतर अजयची बायको वसुधा माहेराहून परत आली. संध्याकाळी राधिका किचनमध्ये स्वयंपाक करत होती. त्याने तिच्या बाजूला जाऊन तिच्या हाताला स्पर्श केला. मोठे डोळे करून बघितलं, तरी तो बाजूला व्हायला तयार नव्हता. अज्ज, आता पूर्ण बदलला आहे. तुझी बायको घरी आलेली आहे. तेव्हा तो म्हणाला, हो, पण माझ्या मनात तूच आहेस ना, वहिनी. त्याचं काय? जी रात्र आपण सोबत काढली आहे. अज्ज असं बोलताच मी काहीच बोलली नाही. तेव्हा वसुधा बेडरूममध्ये झोपलेली होती. तिला सुरुवातीला काही जाणवलेलं नाही. अज्ज वसुधासोबत नेहमीसारखाच हसायचा, बोलायचा, तिला मिठीत घ्यायचा. पण त्यामुळे एक दिवस ते जेवण करत असताना अज्ज राधिकाला डब्यातील तूप तिच्या पोळीत घालतो. वसुधा हे पाहून थोडा वेळ थांबली. अज्ज, तू कधीपासून वहिनीवर इतकं लक्ष द्यायला लागलास? तो हसला, अगं, ती एकटी सगळं करते. आपण थोडी मदत करायला हवी ना. वसुधाच्या मनात संशय यायला चालू झाला होता. दुसऱ्या दिवशी ती लवकर उठली आणि हळूच हॉलमध्ये आली. ती हळूहळू त्या खोलीकडे गेली आणि त्या दाराजवळ जाऊन उभी राहिली. वहिनीच्या खोलीत मंद आवाज येत होता. तितक्यात आतून कपड्यांची बळकट, सडक-पुसड आणि हळूवार हसण्याचा आवाज ऐकू येत होता. तिथून निघून बेडरूममध्ये आले. माझी नजर आता अज्जवर होती. त्या रात्री अज्ज झोप जाणार, राधिकाच्या रूमकडे एक नजर टाकून मग बेडरूममध्ये आला. मी तिला पण पाहत होते. तिने अज्जला काही विचारलं नाही, पण त्या रात्री मला झोप लागत नव्हती. तर मग तिने काय केलं? मग ती गरम झाली खूप. म्हणजे ती एक्सप्रेशन होती तरी पण गरम झाली ती. मग तिने काय? त्याचा तो तोंडात घेतला. काय सांगू हा. कसं केलं? हा केलं आणि घेतला तोंडात. हो. हा मग. घेतलं तुला. जाऊ दे. मग त्यानंतर मग घेतला तोंडात आणि मग मस्त फ्राय करत होती थोडंफार. मग त्यानंतर तो गरम झाला आणि मग नंतर तो गरम झाला. मग त्यांनी काय केलं? ती लगेच तिला असं गरम झाल्यामुळे लगेच लगेच तिला असं टाकून दिला खाली. म्हणजे सुकून दिला खाली बेडवर. मग लगेच गुठ करायला लाव. हा मग आणि मग सेक्स करायला लागला.